नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र गौरव पाकडे। तर शेतकरी मित्रांनो, आपण मका या पिकाची लागवड केली असेल तर याच्यासाठी सगळ्यात बेस्ट म्हणजे लष्करी अळीचं आपल्याला नियोजन करणं आवश्यकता आहे। जे आपण लष्करी अळीचं नियोजन नाही केलं, जे काही आपल्या उत्पादनात 20 ते 25% जो काही फटका पडत असेल उत्पादनात, तो फक्त लष्करी अळीचा असतो। तर आपली व्हिडिओ पूर्णपणे बघा, मी तुम्हाला लष्करी अळीची संपूर्ण माहिती देतो आणि कसं नियोजन करायचं हे पण तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिले आपल्या जे मका पिका असतो तर त्याच्यामध्ये पोंगा असतो, त्या पोंग्यामध्ये ते आड येत असते आणि त्या जे पोंगा असतो त्याला पूर्णपणे कुतडून काढण्याचं ते काम करत असते। प्लस त्याच्यातले लांबसर पानावर नाही का छिद्र दिसत असतात, आपली झाडाची वाढ पण फुटत असते मक्याची। आणि काय म्हणतात, त्याच्यासाठी जर नियोजन म्हटलं तर सगळ्यात पहिले आपण सापळे लावा किंवा निंबोडी पेंट याचा यूज करा। जर टाइम टू टाइम नियोजन नाही केलं किंवा कीटकनाशकाचा यूज नाही केलं तर आपल्या उत्पादनात मोठा फटका पडू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी नाही लष्करी अळीचं नियोजन करायचं राहिलं कीटकनाशक मध्ये सगळ्यात पहिले आपण कोरोफायरोफॉस घेऊ शकता कोणत्याही कंपनीचं, जसे की 30 ते 35 ml प्रति पंपाला घेऊ शकता। त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला कॉम्बिनेशन मध्ये नाही का हिमाबॅक्टिन बेंझोट हे घ्यायचं, प्रति पंपाला हे 10 ग्रॅम घ्यायचं। हे जे दोन तुम्हाला मी कॉम्बिनेशन सांगितले, हे दोन्ही कॉम्बिनेशन तुम्ही मक्याला फवारणी केली तर तुमचं लष्करी अळीचा नियोजन होईल। प्लस याच्यात तुम्ही झायडेस कंपनीचं झायटॉनिक ॲक्टिव्ह हे कंपल्सरी तुम्ही औषधात मिक्स करून टाका, जेणेकरून तुम्हाला लष्करी अळी लवकर रिझल्ट दिसायला भेटेल आणि दीर्घकाळ रिझल्ट टिकेल, याच्यासाठी काम करत असते। तर शेतकरी मित्रांनो, आपली व्हिडिओ आवडली असेल तर असे नवीन माहितीसाठी आपल्याला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।